महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता नेता कोणाच्या दारात पोहोचेल आणि त्यानंतर कोणतं नवं राजकीय समीकरण हे तयार होईल हे सांगता येत नाही। सध्या अशीच एक भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। कारण आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचा चेहरा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर जाऊन पोहोचलाय। त्यामुळे आता खरात गट म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुतीच्या जवळ जाणार का? आणि जर खरात गटाने महायुतीला पाठिंबा दिला तर त्याचा आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? वर्षावर नेमकं काय घडतंय? महायुतीसाठी दलित मतं ही किती गरजेची आहेत? सगळं काही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगली होती। राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पक्ष हा एनडीए किंवा महायुती सोबत जाणार असल्याच्या चर्चा या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या। मात्र या चर्चांना हवा मिळू लागल्यानंतर खुद्द शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढे येत आम्ही विरोधकांच्या भूमिकेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महायुतीमध्ये आता कोणताही नवीन पक्ष येणार नसल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या महायुती प्रवेशाची चर्चा ही जवळपास थंडावली गेली। पण राजकारणात एक चर्चा संपते आणि दुसरी चर्चा ही सुरू होते। आता पुन्हा एकदा वर्षा बंगल्यावर झालेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात उधाण आले। मिळालेल्या माहितीनुसार आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले होते आणि याच भेटीमुळे आता खरात गटाच्या महायुती सोबतच्या जवळीकीची चर्चा सुरू झाली आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। सचिन खरात यांच्या पक्षाकडे सध्या राज्यात मोठं असं संख्याबळ नाहीये। पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नसला तरी सचिन खरात यांची ओळख ही आंबेडकरी विचारांचे नेते म्हणून आहे। त्यामुळे राजकारणात फक्त आमदार खासदारांची संख्या ही महत्त्वाची नसते, तर काही वेळा एखाद्या नेत्याची समाजातील प्रतिमा, त्याचा प्रभाव आणि त्यामागे असलेला मतदार वर्गही तितकाच महत्त्वाचा ठरतो। त्यामुळेच खरात यांची फडणवीसांसोबतची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून लक्षवेधी ठरते। विशेष म्हणजे खरात गटाने याआधी देखील महायुतीला पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे आता पुन्हा एकदा महायुतीला पाठिंबा देण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? खरात गट आणि महायुतीमध्ये काही राजकीय निर्णय झाला आहे का? भविष्यात खरात गट महायुती सोबत अधिकृतपणे जाणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप स्पष्ट झालेली नाहीयेत, समोर आलेली नाहीयेत। पण भेटीमुळे चर्चांना नक्कीच सुरुवात झाली। आता दुसरा आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीला आंबेडकरी आणि बहुजन मतांची गरज का आहे? महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या राजकारणात मतांचं गणित हे अत्यंत महत्त्वाचं असतं। प्रत्येक समाज घटकाचा पाठिंबा कोणत्याही आघाडीसाठी हा महत्त्वाचा असतो। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे महायुतीचं राजकीय गणित हे आधीच मोठं झालं आहे। पण त्याच वेळी समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये आपला प्रभाव वाढवणं हे कोणत्याही आघाडी समोरचं मोठं आव्हान असतं। याच ठिकाणी आंबेडकरी आणि बहुजन समाजाचा मतदारांचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरतो। महायुतीला जर आपण सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारी आघाडी आहोत असा संदेश द्यायचा असेल तर आंबेडकरी विचारांशी जोडलेला एखादा प्रभावी चेहरा त्यांच्या सोबत असणं हे राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं। कारण केवळ सत्ता मिळवणं पुरेसं नसतं, तर वेगवेगळ्या समाज घटकांचा विश्वास मिळवणंही तितकंच महत्त्वाचं असतं। आता तसं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आधीपासूनच सहभागी आहेत। आठवले हे आंबेडकरी चळवळीतील एक मोठे नाव मानलं जातं। त्यामुळे महायुतीकडे आधीपासूनच आंबेडकरी समाजाशी जोडलेला एक मोठा चेहरा हा आहे। अशा परिस्थितीत सचिन खरात यांचा गट जर पुन्हा महायुतीच्या बाजूने उभा राहिला तर त्यातून महायुतीला राजकीय दृष्ट्या आणखीन एक संदेश देता येऊ शकतो। तो म्हणजे आंबेडकरी आणि बहुजन समाजातील वेगवेगळ्या नेत्यांनाही आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न हा एकंदरीत केला जात आहे। पण इथे आणखीन एक प्रश्न निर्माण होतो
होतो तो म्हणजे जर खरात गट महायुती सोबत गेला तर आंबेडकरी समाजातील मतदारही महायुती सोबत जातील का? याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. कारण एखादा नेता हा एखाद्या आघाडीत गेला म्हणजे त्या मागचे संपूर्ण मतदार वर्गही त्याच दिशेने जाईल असा सरळ गणित किंवा असं सरळ अर्थ हा राजकारणात लागू होत नाही. मतदार स्वतःचे निर्णय घेत असतात. स्थानिक परिस्थिती, उमेदवार, पक्षाची भूमिका, सरकारची कामगिरी आणि त्या भागातील राजकीय समीकरण या सगळ्यांचा मतदानावर तितकाच परिणाम होतो. म्हणूनच सचिन खरात आणि फडणवीस यांची ही भेट सध्या एक राजकीय संकेत म्हणून पाहिली जाते. या भेटीतून भविष्यात काही मोठा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात छोट्या पक्षांचा किंवा संघटनांचा प्रभाव हा काही वेळा त्यांच्या संख्येपेक्षा मोठा ठरू शकतो. विशेषतः जेव्हा निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये विजय पराभवाचा फरक हा अगदी कमी मतांचा असतो, तेव्हा छोट्या मतदार घटकांचा किंवा संघटनांचा महत्व हा अचानक वाढू शकतो. आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष हे सचिन खरात यांची वर्षा बंगल्यावरची भेट फक्त एक राजकीय भेट होती की त्यामागे महायुतीचा नव्या समीकरणाची सुरुवात होती याकडे आहे. जर खरात गटाने महायुतीला अधिकृत पाठिंबा दर्शवला तर त्याचा सर्वात मोठा परिणाम हा आंबेडकरी आणि बहुजन मतांच्या राजकारणावर होऊ शकतो. महायुतीला यामुळे एक नवा असा राजकीय संदेश देता येईल. तर दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील इतर नेते आणि संघटना या घडामोडीकडे कशा प्रकारे पाहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या भेटीनंतर पुढची चाल कोणाची असणार? खरात गट महायुतीमध्ये अधिकृतपणे जाणार का, की ही भेट केवळ राजकीय चर्चेपुरताच मर्यादित राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच आपल्या सगळ्यांसमोर. पण तुम्हाला काय वाटतं या भेटीमुळे आणि खरात गटाने महायुतीमध्ये सामील व्हावं का की नाही? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.